एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। तर दुसरीकडे नाशिकच्या एका कार्यक्रमात ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे आणि श्रीकांत शिंदे हे एकाच व्यासपीठावर आले। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंचे दोन खासदार हे शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या गळाला लागल्याचं बोललं जात होतं। मात्र दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांकडून या चर्चा फेटाळण्यात आल्या होत्या। मात्र आज आष्टीकरांनी ठाण्यात शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात शिंदेंची भेट घेतल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। तर नाशिकमध्ये विकास निधी दिल्यानं विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असल्याचं राजाभाऊ वाजेंनी स्पष्ट केलं। असल्यामुळे माझ्याकडे सर्व पक्षाचे खासदार आमदार येतात, त्यांची त्या मतदारसंघातली कामं असतात, नगर विकासची कामं असतात, हाऊसिंगची कामं असतात, अनेक कामं असतात, त्यामुळे ते येतात। पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांना मदत करतात। त्यांनी मला निमंत्रण केलं। या विकास कामांमध्ये काही निधी मी दिला होता आणि त्यामुळे मी त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही निधी दिलेला आहे काही ठिकाणी त्या बगीचाला, त्याच्यामुळे तुम्ही हजर असावं म्हणून मी हजर राहिलो आहे। आता मला असं वाटतं की याच्यात राजकीय अनर्थ काढण्यासारखी काय आवश्यकता नाही। मी जिथे आहे तिथं सुखात आहे, आनंदात आहे। महाराष्ट्र विधान परिषदेमधील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आलेली आहे। कोण विधान परिषदेमध्ये किती दिवस उपस्थित होतं याविषयीची ही आकडेवारी आहे। आकडेवारीमधून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 4 वर्षात फक्त 31.58% उपस्थिती नोंदवली, तर काही सदस्यांनी सलग 3 अधिवेशनांमध्ये एकदाही हजेरी लावलेली नाही। उद्धव ठाकरेंनी 2020 मध्ये विधान परिषदेमध्ये प्रवेश केल्यानंतर एकूण 133 बैठकींपैकी फक्त 42 बैठकींना हजेरी लावली, म्हणजे त्यांची एकूण उपस्थिती फक्त 31.58% इतकी राहिली आहे। तर दुसरीकडे उपलब्ध आकडेवारीनुसार शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सलग 3 अधिवेशनांमध्ये एकदाही उपस्थिती लावली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा ते विधिमंडळात उपस्थित राहिलेले। त्यातला बराचसा काळ ते मुख्यमंत्री म्हणून तिथे उपस्थित होतेच। 2.5 वर्ष, जवळजवळ 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते। बराचसा काळ हा कोरोनामध्ये बैठका नीट पार पडल्या नाही, हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो। या आकड्यांमध्ये जाऊ नका, हे भाजपचे आकडे असतात, तो आकडा कधीच लागत नाही। ज्या वेळेला ते उपस्थित होते त्या वेळेला त्यांनी मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी किंवा देशहिताचे अनेक निर्णय त्यांनी ते मांडले। त्यांच्या एकंदर प्रकृतीची जर हे पाहिलं, तो जो पिरियड पाहिला तर तो काउंट केला जात नाहीये आणि त्यांनी रितसर त्यावेळेला पत्रही दिलेली आहे। पण जाणून बुजून आजही एवढं सगळं मिळूनही उद्धवजींचीच भीती वाटते, याचाच अर्थ डर अच्छा है। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नीट परीक्षेमधील गैरप्रकारांबाबत तपास सुरू असताना नाशिक नंतर लातूरचं नाव समोर आलं आणि त्यामुळे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ माजली। अशातच शिवराज मोटेगावकरांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। यामध्ये ते एका काँग्रेस नेत्याच्या प्रचार सभेत बोलताना दिसतायत। त्यांनी अमित देशमुख यांचा जोरदार प्रचार केला। यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही अमित देशमुख नावाचं कुंकू लावलंय, हे कुंकू तात्पुरतं नाही, 7 जन्मांसाठी असल्याचं म्हटल्यानं राजकारण रंगलंय। आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया, आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय, कारण आम्ही असे नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ नाही, अजिबात नाही। पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय, एवढं मी सांगू इच्छितो। मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया। हे सगळे नीटच्या जाळी निर्माण झाली आहे। नेट आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत, ते उघड होईल।
अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे. त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही. सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहे. जनाब संजय राऊत लातूरमध्ये मोटेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय. हा मोटेगावकर तेच आहे ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला. आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय. या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल? याबद्दल संजय राऊतांनी आधी उत्तर दिलं पाहिजे.